भारताच्या हल्ल्यामुळे पाकमधील एअरबेसचं मोठं नुकसान. अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राकडून विश्लेषण. पाकमधील सॅटेलाइट इमेजचा वापर करून वॉशिंग्टन पोस्टचं विश्लेषण. पाकचं लष्करी तळ विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला यश. ऑपरेशन सिंदूर संदर्भात अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सकडून वार्तांकन. जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तर सुरक्षा दलानं 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती. बलोच लिबरेशन आर्मीचा पंजगुरमध्ये पाक लष्कराच्या ताफ्यावर हल्ल्यात 14 पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार, अनेक जण जखमी. बलोच आर्मीचा दावा. बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा. आम्ही पाकिस्तानी नाही, पाकिस्तान आमच्यावर नरसंहार करतो. नेते मीर यार बलोच यांचं वक्तव्य. तर भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचंही समर्थन. सिंधू नदीचं पाणी अडवताच पाक गुडघ्यावर. सिंधू कराराचा पुनर्विचार करा. तहानलेल्या पाकिस्तानचं भारताला विनंतीपत्र. पाकची विनंती भारतानं धुडकावली, सूत्रांची माहिती. भारताकडे आता नवी स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली. ओडिसाच्या गोपाळपूर यामध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी. एकाच वेळी अनेक ड्रोन्सवर मारा करण्यास हे शस्त्र उपयुक्त ठरणार. चुकून पाकच्या हद्दीत गेलेले बीएसएफचे जवान पीके साहूंना पाकनं भारताकडे सोपवलं, तर भारतानं सुद्धा पाकचा एक रेंजर त्यांना सोपवला. रेझिस्टन्स फ्रंट संघटनेविरोधातील पुरावे भारत संयुक्त राष्ट्राला सादर करणार. टीआरएफनं पहलगाम हल्ल्याची घेतली होती जबाबदारी. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाशी जोडलेली संघटना. पाकिस्तान जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला 14 कोटी देणार. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं पुन्हा एकदा उघड. पाकिस्तानी झेंड्याची विक्री ताबडतोब थांबवा. अमेझॉन, फ्लिपकार्टसह अनेक कंपन्यांना केंद्र सरकारची नोटीस. फ्लॅग कॉर्पोरेशननं केंद्राकडे तक्रार केल्यानंतर हा निर्णय. पाकिस्तानातील अणुबॉम्बचा अड्डा असणाऱ्या किराणा हिल्समधून रेडिएशनची चर्चा. हल्ल्याचा व्हिडिओही व्हायरल. अमेरिकेनं पाकमधील रेडिएशनच्या चर्चांवर बोलणं टाळलं. चांगल्या वाईट काळात आम्ही नेहमीच पाकसोबत उभे राहू. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन याचं ट्विट. तर पाठिंबा दिल्याबद्दल पाक पंतप्रधान शहबाज शरीफनं मानले आभार. कर्नल सोफिया कुरेशींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप मंत्र्याचा माफीनामा. सोफिया बहिणीची 10 वेळा माफी मागायलाही तयार. मध्य प्रदेश हायकोर्टानं झापल्यानंतर आता मंत्री विजय शहाची माफी. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचं मोठं नुकसान. स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफ, 4 एअरमॅनसह 5 जणांचा मृत्यू. पीएफएफची अनेक लढाऊ विमानं सुद्धा नष्ट झाल्याची माहिती. छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई. सुरक्षा दलाकडून आतापर्यंत 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा. गृहमंत्री अमित शहांकडून सीआरपीएफ, एसटीएफ आणि डीआरजी जवानांचं अभिनंदन. सुरक्षा दलाकडून 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती. यामध्ये पोलिसांना मोठं यश. ब्लॅकस्टोन राज्यामध्ये 5,000 कोटींची थेट परदेशी गुंतवणूक करणार. 27,000 तरुणांना रोजगाराची यामुळे संधी उपलब्ध होणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सामंजस्य करारात माहिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं फेर प्रभाग रचना करा. निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे कोर्टाकडून काही दिवसांपूर्वीच निर्देश. बेस्टकडून 9 मे पासून तिकीट दरवाढ लागू. बेस्टनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून बेस्टच्या महसुलात वाढ. मात्र 8 लाख प्रवासी यामुळे घटले. मायक्रोसॉफ्ट 6,800 कर्मचाऱ्यांना नारळ देणार. स्थिती सुधारण्यासाठी कंपनीकडून उपाययोजना. कांजूरमार्ग ते भांडूप दरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन मेगा ब्लॉक. कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरून तुळई उतरवण्यात येणार. भालाफेकपटू नीरज चोप्राची सैन्य दलात लेफ्टनंट कर्नलपदी नियुक्ती. राष्ट्रपतींकडून मोठा बहुमान. यापूर्वी नीरज चोप्रा राजपुताना रायफल्समध्ये सुभेदारपदी होता. मुंबईसह उपनगरात आज वादळी पावसाचा इशारा. राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी. पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा. मान्सूनपूर्व पावसानं राज्यामध्ये नुकसान वाढीची चिन्ह. तर आंबा, कांदा, भाजीपाल्यास सर्वाधिक झळ. यासह रायगड जिल्ह्यातही भातपीक उद्ध्वस्त.